आमदार यड्रावकर यांच्या हस्ते शिरोळ नगर परिषदेला 76,55,000ची अग्निशमन गाडी सुपूर्त. नाभिक समाजाच्या हॉलचा उद्घाटन सोहळा संपन्न. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना नगरपरिषद अग्निशमन सेवा व आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण या योजनेअंतर्गत 76,55,000 रुपये किमतीची अत्याधुनिक गाडी अग्निशमन गाडी शिरोळ नगर परिषदेला प्रदान करण्यात आली. या वाहनाचे लोकार्पण आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले. शिरोळ परिसरातील नागरिकांसाठी ही अग्निशमक सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. दरम्यान 14,29,000 रुपयांच्या फंडातून बांधण्यात आलेल्या येथील संत सेना महाराज नाभिक समाजाच्या हॉलचा उद्घाटन सोहळा देखील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रतापसिंह उर्फ बाबा पाटील, गुरुदत्त शुगरचे संचालक शिवाजीराव माने देशमुख, माजी नगरसेवक डॉक्टर अरविंद माने, रणजितसिंह पाटील, विजयसिंह माने देशमुख, नगर परिषदेचे अभियंता सुहेब काझी, साहिल जमादार, आशुतोष प्रधान, साहिल मकानदार, धैर्यशील पाटील, रामदास गावडे, बजरंग काळे, माजी सरपंच अर्जुन काळे, गोरखनाथ माने, एन.वाय. जाधव, रावसाहेब पाटील, दिग्विजय माने, किरण माने गावडे, सचिन माळी यांच्यासह नाभिक समाजाचे समाजबांधव, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच शिरोळ शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.